Hello student, welcome to my YouTube channel Ambitious Learner. Today in this video we are going to see your 13th chapter Methods of Preserving Food. आज आपण या व्हिडिओमध्ये तुमचा 13th चॅप्टर बघणार आहे 5th क्लासचा मेथड्स ऑफ प्रिझर्विंग फूड्स. म्हणजे कोणते कोणते मेथड्स आहेत तुमचे फूड प्रिझर्व करण्याचे, फूड साठवून ठेवण्याचं, म्हणजेच कुठल्या कुठल्या पद्धतीने आपण अन्न साठवू शकतो. ओके, सो आपण हे त्या लेसनमध्ये बघणार आहोत. बट बिफोर स्टार्टिंग द व्हिडिओ, इफ यू आर न्यू टू माय चॅनल देन प्लीज सबस्क्राईब इट अँड ऑल्सो क्लिक ऑन द बेल आयकॉन फॉर अपकमिंग नोटिफिकेशन्स. So here we will start. We need wheat, rice, pulses, etc. throughout the year, but their crops get ready only at certain times of the year. In order to have a grain available throughout the year, one season's crop must be stored and protected till the next season. So we need wheat, rice, pulses, etc. throughout the year. म्हणजे काय तर आपल्याला व्हीट म्हणजे काय, गहू, राईस म्हणजे तांदूळ, पल्सेस म्हणजे डाळी, जे आपण डाळी खातो ना, तूर डाळ, मूग डाळ, चना डाळ वगैरे, ते आपण काय करतो, आपल्याला ते पूर्ण इयर लागतं, म्हणजे पूर्ण वर्षभर आपल्याला ते लागतं, राईट. बट देअर क्रॉप्स गेट रेडी ओनली ॲट द सर्टन टाइम्स ऑफ द इयर. पण त्यांचे जे क्रॉप्स असतात, म्हणजे त्याची जी पिकं असतात, ते वर्षातून एकदाच येतं, राईट. In order to have a grain available throughout the year, one season crop must be stored and protected till the next season. So आपण परत त्याचं पीक घेतो का, नाही, कारण ते वर्षातून एकदाच येतं. मग गहू असून दे, तांदूळ असून दे, किंवा कुठल्या पण डाळी असून दे, मग आपण काय करतो, एक सीझनला, प्रत्येक पिकाची सीझन असतं, त्या सीझनला आलेलं जे फूड आहे किंवा जे राईस वगैरे असतील, व्हीट असतील, तर ते आपण काय करतो, एका सीझनचं नेक्स्ट सीझनपर्यंत आपण काय करून ठेवतो, प्रोटेक्ट करून ठेवतो, वाचवून ठेवतो किंवा प्रिझर्व करून ठेवतो, साठवून ठेवतो. का, कारण नेक्स्ट म्हणजे नेक्स्ट इयरला त्या सीझन येईपर्यंत आपल्याला ते पुरलं पाहिजे म्हणून. डिफरंट फूडस्टफ्स आर प्रोड्यूस इन डिफरंट प्लेसेस. सो वेगवेगळे जे फूडस्टफ्स आहेत ते वेगवेगळ्या प्लेसेसला, वेगवेगळ्या जागेला आपल्याला भेटतात. They have to be made available in good condition to people at long distance. For example, it must be ensured that eggs, milk and milk product remain in a good condition during transport from the dairy or poultry farm till they reach their users. So इथे त्यांनी काय सांगितलं, दे हॅव टू बी मेड अवेलेबल इन गुड कंडिशन टू द पीपल ॲट द लाँग डिस्टन्स. सो जरी माणसं लांब डिस्टन्सवर असतील, खूप लांब राहत असतील, तरी पण त्यांना ज्या गोष्टी हव्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत गुड कंडिशनमध्ये, म्हणजे चांगल्या कंडिशनमध्ये त्यांच्यापर्यंत पोचवल्या जातात. मग त्याचं एक्झाम्पल काय आहे, इट मस्ट बी इन्शुअर दॅट एग्स, मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट रिमेन गुड कंडिशन ड्युरिंग द ट्रान्सपोर्ट फ्रॉम डेअरी और पोल्ट्री फार्म टिल दे रिचेस देअर युजर्स. युजर्स म्हणजे कोण, तर आपण त्या गोष्टी यूज करतो, म्हणजे आपण युजर्स झालो. सो आपल्याकडे एग्स असतील म्हणजे अंडी असतील, मिल्क म्हणजे दूध, आणि मिल्क प्रोडक्ट म्हणजे दुधापासून बनवलेले पदार्थ, हे चांगल्या कंडिशन्समध्ये पोचवण्यासाठी काय करतात, ते ट्रान्सपोर्ट करतात, म्हणजे एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसपर्यंत, म्हणजे आपल्यापर्यंत आणून पोचवतात. कोण, डेअरीवाले किंवा पोल्ट्री फार्मवाले, ॲज यू कॅन सी इन दिस पिक्चर. ओके, देन different fruits and vegetables are available in abundance in different seasons. So वेगवेगळे फ्रूट्स असतील किंवा व्हेजिटेबल्स असतील, फ्रूट्स म्हणजे फळं, व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्या, तर त्या वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये आणि वेगवेगळ्या सीझन्समध्ये अवेलेबल असतात. ओके, सो फॉर एक्झाम्पल मँगोज. सो मँगोज आपल्याला कधी मिळतात, समर सीझनमध्ये. आपल्याला ते विंटर किंवा रेनी सीझन्समध्ये मिळतात का, नाही, म्हणजे मँगोचं सीझन कोणतं आहे, समर. सो प्रत्येक अशाच प्रकारे प्रत्येक जे व्हेजिटेबल्स असतील किंवा फ्रूट्स असतील त्यांचा सीझन असतो वेगवेगळा. दे ऑल्सो टेस्ट देअर बेस्ट इन दॅट सीझन. आणि त्यांची टेस्ट मीन्स चवसुद्धा बेस्ट असते त्या सीझनमध्ये. टू प्रिव्हेंट दिस लार्ज क्वांटिटी ऑफ फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स फ्रॉम गेटिंग स्पॉइल अँड टू एन्जॉय देम ऑल इयर राऊंड वी मेक एफर्ट्स टू प्रिझर्व देम. सो आपण त्याची क्वांटिटी
चांगली ठेवण्यासाठी फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्सचे आपण काय करतो, पूर्ण इयरभर एन्जॉय करण्यासाठी किंवा पूर्ण इयर त्या गोष्टी आपल्याला मिळाव्यात यासाठी आपण त्यांना प्रिझर्व करतो, म्हणजे साठवून ठेवण्याचे कष्ट घेतो, एफर्ट्स घेतो. Then next, various kinds of the papads, jams and pickles, onion, fish and masalas are prepared and preserved for the whole year in many homes. Nowadays we can buy such ready products in the market too. So आपल्या घरामध्ये पापड वर्षातनं एकदा केले जातात, जॅम्स जे आपण चपाती बरोबर खातो, पिकल्स म्हणजे लोणची किंवा ओनियन्स कांदे किंवा फिश और मसालाज जो वर्षातून एकदाच बनवला जातो, हे काय करतात, प्रिपेअर करतो आपण, प्रिझर्व करतो आणि पूर्ण इयर आपण काय करतो, घरामध्ये ते साठवून ठेवतो, म्हणजेच काय करतो, प्रिझर्व करतो. नावडेज वी कॅन बाय सच रेडी प्रोडक्ट्स इन द मार्केट. आणि एखाद्या वेळी आपल्याकडे प्रिझर्व केलेल्या गोष्टी संपल्या, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे जर पिकल्स असतील म्हणजे लोणची असतील जे ते संपले, तर तुम्ही काय करता, ते रेडीमेड मार्केटमधनं सुद्धा तुम्ही बाय करू शकता, विकत घेऊ शकता. टू अवॉइड हॅव्हिंग टू गो टू द मार्केट फॉर provisions again and again, we store what we need for several days in our houses. सो आपण प्रत्येक वेळी आपल्याला जे हवं आहे ते प्रत्येक वेळी आणायला जातो का मार्केटमध्ये, तर नाही. आपण परत परत मार्केटमध्ये जाण्यापेक्षा आपण ते अवॉइड करतो आणि आपल्याला काही दिवसांसाठी, म्हणजे सपोज 8 दिवसांसाठी किंवा 15 डेजसाठी 15 दिवसांसाठी जे सामान लागेल ते आपण एकसाथ आणून ठेवतो, आपल्या घरी स्टोअर करून ठेवतो. इफ the food preserved for one meal is not finished, then we use certain methods of keeping it from the spoiling in order to have it again the next time or the next day. So एखाद्या वेळी जे फूड मीन्स अन्न आपण बनवलेलं असतं, जेवण बनवलेलं असतं, ते जर संपलं नाही तर आपण काय करतो, नेक्स्ट डेला आपण ते खातो, म्हणजेच काय करतो, आपण ते फूड वाया जाऊ देत नाही. कॅन यू टेल? Talk to the elderly people in your family to find the answers to the following questions with references to the foodstuffs mentioned below. So तुमच्या फॅमिलीमधले जे मोठे पीपल्स असतील त्यांच्याबरोबर तुम्ही हे क्वेश्चन्स काय करायचे, डिस्कस करायचे आणि त्याचे आन्सर्स तुम्ही मिळवायचे त्यांच्याकडून विथ रेफरन्सेस टू द फूडस्टफ्स मेन्शन्स बिलो. ओके, कुठल्या रेफरन्सने, तर मिल्क, व्हेजिटेबल्स, ग्रेन्स, फ्लोवर्स, शुगर, जॅगरी. ओके, मिल्स म्हणजे दूध, व्हेजिटेबल्स मीन्स भाज्या, ग्रेन्स मीन्स कडधान्य, फ्लोवर्स मीन्स पीठ म्हणजे गव्हाचं पीठ असेल, डाळीचं पीठ असेल. ओके, देन शुगर मीन्स साखर अँड जॅगरी म्हणजे गूळ. सो फर्स्ट क्वेश्चन इज, वेन डू वी से दॅट द फूड स्टफ इज स्पॉइल? व्हॉट चेंजेस आर सीन इन इट? सो आपल्याला आपण कधी सांगू शकतो की आपण जे फूड स्टोअर केलेलं आहे ते स्पॉईल झाले म्हणजे खराब झालेलं आहे किंवा त्याच्यामध्ये कुठले चेंजेस आपल्याला दिसतील. सेकंड, इज द टाईम इन विच फूड स्टफ गेट स्पॉईल डिफरंट इन द डिफरंट सीझन? सो कुठला स्पेसिफिक टाईम ठरवलेला असतो का फूड स्टफ खराब होण्यासाठी किंवा डिफरंट सीझनमध्ये तो खराब होईल का? ओके. थर्ड, विच फूड स्टफ स्पॉईल मोस्ट क्विकली? सो कुठले कुठले पदार्थ आहेत ते पटकन स्पॉईल होतात. ओके, फॉर एक्झाम्पल मिल्क. ओके, सो द आन्सर शुड बी मिल्क और मिल्की प्रोडक्ट. And the fourth is, what measures are taken to keep the foodstuffs in the house in good conditions for as long as the possible? So आपण आपल्या घरी कोणते फूडस्टफ्स गुड कंडिशनमध्ये आहेत हे कळतं आणि किती लॉंग म्हणजे किती वेळापर्यंत ते चांगल्या कंडिशनमध्ये राहतील. ओके, इफ वी नो द रिझन वाय फूडस्टफ गो बॅड, वी वुल नो व्हॉट टू डू keep them from spoiling. From the information you obtain, you must have gathered the following. So जर आपल्याला रिझन्स माहिती असतील की जे अन्नपदार्थ आहेत साठवलेले ते खराब का होतात, देन वी वुल नो व्हॉट टू डू टू कीप देम फ्रॉम स्पॉइलिंग. सो आपल्याला हे पण माहिती असतं किंवा माहिती करून घ्यायला पाहिजे की ते फूड स्टफ
खराब होण्यापासून कसे वाचवले पाहिजे. आता जे इन्फॉर्मेशन वरतून आपल्याला मिळाले त्याचे काही पॉईंट्स आहेत खाली. फर्स्ट, in winter, that is the cold weather, foodstuffs keep longer. If they are kept in refrigerator or kept cold on ice, they keep even longer. So विंटर सीझनमध्ये जेव्हा थंडी जास्त असते तेव्हा काय होतं की फूडस्टफ्स जे असतील, जे पदार्थ आहेत किंवा अन्न आहे ते जास्त काळ टिकतं. इफ दे आर केप्ट इन द रेफ्रिजरेटर, जर आपण ते फ्रीजमध्ये ठेवलं किंवा आपण ते कोल्ड आईसमध्ये ठेवलं, बर्फामध्ये ठेवलं, तर कुठलाही अन्नपदार्थ फ्रूट्स असतील तर ते जास्त वेळ टिकतात. सेकंड, ग्रेन्स आर ड्राईड इन द सन बिफोर स्ट्रोईंग. सो जे ग्रेन्स आहेत, आपल्याकडे ज्या डाळी असतात, कडधान्य असतात, ते आपण काय केले पाहिजे की सुकवून घेतले पाहिजे सूर्यप्रकाशाखाली. कुठलीही गोष्ट जे डाळी वगैरे असतील ते स्टोअर करण्याआधी आपण सुकवून घेतली पाहिजे. ओनियन्स अँड पोटॅटोज आर केप्ट टू ड्राय इन ओपन एअर इन समर अँड देन स्टोअर इन ड्राय प्लेसेस. सो जे ओनियन्स आहेत म्हणजे कांदे आणि पोटॅटोज म्हणजे बटाटे, हे दोन्ही पण गोष्टी काय केल्या पाहिजे की समर सीझनमध्ये ते ओपन ठेवले पाहिजे, बांधून ठेवायला नको. ओके, आणि ड्राय प्लेसेसमध्ये ते आपण स्टोअर करायचे. थर्ड, इफ वी बॉईल मिल्क इट डज नॉट गेट स्पॉईल इमिजिएटली. सो आपण जे मिल्क आहे ते उकळलं, बॉईल केलं, तर ते इमिजिएटली स्पॉईल होत नाही, खराब होत नाही. curries and vegetables preparations are brought to the boil to prevent them from spoiling till the next meal. So करीज असेल की म्हणजे कोणती आमटी बनवली असेल किंवा व्हेजिटेबल्स मीन्स भाज्या बनवल्या असतील तर त्यासुद्धा आपण काय केलं पाहिजे, बॉईल केल्या पाहिजे. का? कारण त्या नेक्स्ट मीलपर्यंत म्हणजे सकाळचं जेवण असेल तर रात्रीपर्यंत आपण ते स्पॉईल होत नाही म्हणून. ओके. फोर्थ, मिल्क, मँगो पल्प आर फूड्स दॅट स्पॉईल क्विकली. सो मिल्क असेल, ॲज आय कॅन से अर्लियर. ओके, मिल्क असेल किंवा मँगो पल्प असेल, हे जे फूड्स असतील तर ते काय होतात, स्पॉईल होतात, लवकर खराब होतात. अँड फिफ्थ, our food has to be kept away from the ants, cockroaches, other insect, mice, rats and cats. So जे आपलं जे फूड आहे ते ants म्हणजे मुंग्या, कॉक्रोचेस म्हणजे झुरळं, अदर इन्सेक्ट कुठलेही असतील ते, माईस म्हणजे चूहे, ओके, रॅट्स अँड कॅट्स मांजर वगैरे. सो ह्या ज्या इन्सेक्ट्सपासून आपण ते फूड कसे लांब ठेवलं पाहिजे, सिक्युअर ठेवलं पाहिजे. ओके. सो हे काही फाय पॉईंट्स होते ज्याच्यामधून आपण आपलं फूड्स जे आहे ते आपण प्रिझर्व करू शकतो, वाचवू शकतो स्पॉईल होण्यापासून म्हणजे खराब होण्यापासून. ओके. देन ट्राय दिस. डिवाइड अ चपाती इन टू 3 pieces. सो एक चपाती घ्यायची तुम्हाला आणि ती 3 piecesमध्ये डिवाइड करायची म्हणजे त्याचे 3 तुकडे करायचे. देन सेकंड, पुट 1 piece इन अ क्लोज बॉक्स. सो एक त्याचा पीस जो आहे तो एका क्लोज बॉक्समध्ये, बंद बॉक्समध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ठेवायचं आहे. थर्ड, रोस्ट द सेकंड पीस ऑन अ हॉट पॅन टू मेक इट क्रिप्स विदाउट चार्जिंग इट. लेट इट कूल अँड पुट इन अ बॉक्स. सो सेकंड काय करायचं आहे, तुम्हाला एक पॅन घ्यायचा आहे, तवा घ्यायचा आहे आणि खूप गरम करायचा आहे, त्याच्यामध्ये तो काय करायचा, क्रिप्स होईपर्यंत पूर्ण तो एक पीस आपल्याला पॅनवरती घेऊन तो भाजायचा आहे आणि तो मग त्यानंतर थंड झाल्यावर तो एका बॉक्समध्ये, सेकंड बॉक्समध्ये काढून ठेवायचा आहे. अँड फोर्थ, इफ पॉसिबल पुट द थर्ड पीस इन अ बॉक्स अँड पुट इन द फ्रीज. सो थर्ड पीस काय घ्यायचा आहे तुम्हाला, एक जो रिमेनिंग थर्ड पीस आहे चपातीचा तो आपण घेणार आणि एका थर्ड बॉक्समध्ये ठेवणार आणि तो बॉक्स बंद करून आपण फ्रीजमध्ये ठेवणार. ऑब्झर्व दिस पीसेस एव्हरी मॉर्निंग अँड इव्हिनिंग फॉर 2 to 3 days. सो तुम्हाला काय करायचं आहे, हे ऑब्झर्व करायचं आहे पुढचे 2 ते 3 दिवस. तुम्हाला दररोज मॉर्निंगला आणि इव्हिनिंगला हे चेक करायचं आहे की त्याच्यामध्ये काय चेंजेस होतात. ओके. देन व्हॉट डू यू सी. मग तुम्हाला काय चेंजेस दिसतील. वी सी
white, black or greenish fibers like cotton wool growing on the piece of the chapati placed in the closed box. So आपण एका क्लोज बंद बॉक्समध्ये जी चपाती ठेवली होती त्या चपातीच्या तुकड्यावर, त्या चपातीच्या पीसवरती आपल्याला व्हाईट कलरची किंवा ब्लॅक कलरची किंवा ग्रीन कलरचे एक फायबर लाईक कॉटन वूल सारखं एक हे दिसेल की म्हणजे कापसासारखं तुम्हाला दिसेल. ओके. इट ऑल्सो स्टार्ट स्मेलिंग. सो त्याला घाण वास सुद्धा यायला चालू होईल. Whereas for several days we see no such changes in the crisp pieces of chapati or the ones that was put in the fridge. आणि त्याच जागी आपण जो एक चपातीचा पीस जो आपण क्रिप्स करून घेतला होता, भाजून घेतला होता, त्यामध्ये कुठलेही चेंजेस तुम्हाला दिसणार नाही, जसेचा तसा असेल तो. आणि प्लस आपण जो फ्रीजमध्ये सुद्धा एक चपातीचा पीस ठेवला होता तो पण सेम जसंच्या तसं दिसेल. बट आपण जो एक फक्त बाजूला मीन्स कुठेही स्टोअर न करता आपण तो एका बॉक्समध्ये ठेवलेला चपातीचा पीस आहे तो आपल्याला खराब झालेला दिसेल. ओके. वाय इज दिस सो? मग असं का झालं की जो पीस आपण वेगळीकडे ठेवला होता एका बॉक्समध्ये बंद करून तो खराब झाला, बट आपण जो भाजून घेतलेला पीस होता किंवा फ्रीजमध्ये जो पीस आपण स्टोअर केला होता चपातीचा तुकडा ते दोन खराब का नाही झाले? हा का खराब झाला? ओके. तर त्याचं रिझन काय? द कॉटन वूल लाईक फायबरस ग्रोथ ऑन द चपाती इज काइंड ऑफ द फंगस. सो जो आपल्याला कॉटन वूल मीन्स कापसासारखा जो पदार्थ आपल्याला त्या चपातीवर दिसतो त्याला काय म्हणतात? फंगस म्हणतात. ओके. अ फंगस इज अ टाईप ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आणि ही फंगस जी आहे ती कशाची टाईप्स आहे? मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मायक्रो म्हणजे काय? एकदम छोटे, आणि ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय? जीवजंतू. सो मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे व्हॉट? की एकदम छोटे छोटे जीवजंतू असतात. ओके. सो as we can see in this picture, okay, you can see it on your textbook also. So fungus as seen through a microscope. So ही जी फंगस आहे ह्या पिक्चरमध्ये दाखवली ती मायक्रोस्कोप खाली फंगस अशी दिसते. स्पोर्स ऑफ द फंगस आर प्रेझेंट इन द वॉटर, एअर अँड द वॉटर. सो जे फंगस कुठे असते? एअरमध्ये आणि वॉटरमध्ये प्रेझेंट असते. द चपाती इन द बॉक्स क्रिएट ए फेवरेबल कंडिशन फॉर द ग्रोथ ऑफ द फंगस. सो जो फक्त बॉक्समध्ये ठेवलेला चपातीचा तुकडा आहे तो त्याला काय लागते? हवा मिळाली किंवा त्या एअरमुळे त्या फंगसची ग्रोथ झालेली आहे. अवेलेबिलिटी ऑफ द फूड, वॉटर, एअर अँड वॉर्म, दॅट इज वाय द फंगस ग्रीव ऑन द चपाती इन द बॉक्सेस. आणि त्यामुळे काय झालेलं आहे? त्या बॉक्समधल्या चपातीवर फंगस आलेली आहे. का? कारण तिथे त्या फंगसला येण्यासाठी फूड पण मिळालं आहे, वॉटर मिळालं आहे, एअर मिळाली आहे. ओके. म्हणून फूड अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स. You know that microorganisms are present all around us in the air as well as in the water. So आपल्याला जसं माहिती आहे की जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, छोटे छोटे जीवजंतू, ते आपल्या आजूबाजूला एअरमध्ये ॲज वेल ॲज द वॉटर म्हणजे पाण्यामध्ये पण असतात. ओके. युजली एअर, मॉइश्चर अँड वॉर्मथ आर अवेलेबल वेअर फूड इज केप्ट. सो जिथे जिथे एअर, मॉइश्चर अँड वॉर्म कुठे कुठे असतं? जिथे आपण फूड आपलं ठेवतं तिथे असतं. इट मीन्स that it is always possible for microorganisms to grow rapidly in our food or foodstuffs. सो ह्यामुळे काय होतं की मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपण ठेवलेल्या फूडवर किंवा फूड प्रोडक्ट्स असतील त्याच्यावरती लवकर मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा फंगस वगैरे जमू शकतो. वी कॅनॉट सी देम बट इफ दे बिगॅन टू ग्रो ओवर फूड गेट स्पॉइल. सो आपण ते बघू शकत नाही. का? कारण ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, एकदम छोटे छोटे आहेत म्हणून आपल्या त्या डोळ्यांना दिसत नाहीत. पण जसे ते वाढतात जसं ते फूडमध्ये वाढतात तसं आपलं फूड काय होतं? स्पॉईल होतं, खराब होतं. सच स्पॉईल फूड कॅन कॉजेस स्टमच डायरिया, वॉमिटिंग एक्सेट्रा. सो त्यामुळे काय होतं? आपण जर खराब झालेलं फूड खाल्लं तर त्यामुळे काय होतं? आपल्या पोटात दुखू शकतो, आपल्याला उलट्या होऊ शकतात.
ओके, आपल्याला जुलाब होऊ शकतात. द न्यूट्रिशन्स व्हॅल्यू ऑफ सच फूड इज ऑल्सो रिड्यूस, समटाइम्स इट कॅन इवन थ्रिटन लाईफ. सो जे न्यूट्रिशन्स आहे मीन्स पोषण मिळतं आपल्याला, जे फूडमधनं प्रोटीन्स वगैरे मिळतं ते काय होतं, कमी होतं. का? कारण ते फूड स्पॉईल झालेलं असतं, खराब झालेलं असतं. आणि म्हणून कधी कधी असं स्पॉईल झालेलं फूड किंवा खराब झालेलं फूड काय होतं, एखाद्याच्या जीवावर पण बेतू शकतं. मेथड्स ऑफ फूड प्रिझर्वेशन. सो आता कुठले कुठले मेथड्स आहेत की फूड प्रिझर्वेशन करण्यासाठी, म्हणजे फूड साठवून ठेवण्यासाठी कुठले मेथड्स आहेत. ड्राईंग. फर्स्ट इज ड्राईंग, म्हणजे आपण फूड काय करू शकतो, सुकवू शकतो. वेन वी ड्राय फूड स्टफ्स देअर वॉटर कंटेंट इज लॉस. जेव्हा आपण एखादं फूड सुकवतो उन्हामध्ये किंवा सनलाईट खाली, तर त्यामुळे काय होतं, त्यातलं जे वॉटर असेल ते काय होतं, लॉस्ट होतं, म्हणजे कमी होतं किंवा गायब होतं. दिस मेथड इज यूज टू प्रिझर्व फूड स्टफ्स लाईक पापड, कुरडई, संडागे, व्हीट, डाल्स एक्सेट्रा. सो हे कुठे कुठे फूड्स, म्हणजे ही मेथड कुठे कुठे यूज केली जाते की आपण पापड्स असतील किंवा कुरडई असेल किंवा जे डाळ असेल, व्हीट असतील आपले गहू तांदूळ, म्हणजे धान्य कडधान्य सुकवण्यासाठी किंवा पापड सुकवण्यासाठी आपण ही मेथड यूज करतो. ओके. देन सेकंड मेथड इज कूलिंग. कूलिंग म्हणजे काय की आईसमध्ये स्टोअर करतो आपण ते फूड. ओके. When food is placed in a refrigerator, microorganisms do not get the warmth they need for the growth. So आपण एखादं फूड आहे ते आपण रेफ्रिजरेटर मीन्स फ्रीजमध्ये जर स्टोअर केलं तर तिथे मायक्रो ऑर्गॅनिझम्स ची ग्रोथ होत नाही. ओके. कारण मायक्रो ऑर्गॅनिझम्सला वॉर्म म्हणजे उबदारपणा हवा असतो आणि तो फ्रीजमध्ये नसतो. फ्रीजमध्ये काय असतं, एकदम थंड गोष्टी आहे, म्हणजे आईस असतो. देन बॉइलिंग. थर्ड इज बॉइलिंग. वेन फूडस्टफ्स आर बॉईल द मायक्रोऑर्गॅनिझम्स इन देम गेट डिस्ट्रॉय. सो आपण दूध असेल, दूध काय करतो, बॉईल करतो. का? कारण त्याच्यामधले जे मायक्रोऑर्गॅनिझम्स आहेत ते काय होतात, डिस्ट्रॉय होतात. ओके. देन प्लेसिंग इन एअरटाईट कॅन्स. सो ही पण नेक्स्ट मेथड आहे प्रिझर्वेशन ऑफ द फूडसाठी, की आपण जे हवाबंद झाकणामध्ये किंवा कॅन्समध्ये किंवा डब्यामध्ये आपण काय केलं पाहिजे, ते फूड साठवून ठेवलं पाहिजे, जेणेकरून काय होईल की त्या जो बर्नी असेल किंवा कुठले युटेन्सिल्स आपण यूज केलेले असेल त्यामध्ये एअर पास होणार नाही म्हणून. ओके. वेन फूडस्टफ्स आर प्रिझर्व इन एअर टाईट कंटेनर, द मायक्रोऑर्गॅनिझम्स आर फर्स्ट डिस्ट्रॉय अँड इट इज इन्शुअर्स दॅट वॉटर ऑर एअर विल नॉट बी एंटर द फूडस्टफ. सो जेव्हा आपण एखादं फूड एअरटाईट कंटेनरमध्ये आपण काय करतो, बंद करून ठेवतो, तेव्हा काय होतं की मायक्रो ऑर्गॅनिझम्स डिस्ट्रॉय होतात. का? कारण त्याच्यामध्ये एअर किंवा वॉटर आतमध्ये पासच होऊ शकत नाही म्हणून. देन it means that to preserve foodstuffs, the microorganisms in them should be destroyed. So ज्याच्या आपण ते फूड त्यामध्ये स्टोअर केल्यानंतर त्यातले जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते काय होतात, डिस्ट्रॉय होतात, खतम होतात. ऑल्सो दे मस्ट बी प्लेस इन कंडिशन इन विच मायक्रो ऑर्गॅनिझम्स विल ग्रो अगेन. आणि ते अशा कंडिशनमध्ये नसतात की त्याच्यामध्ये परत मायक्रो ऑर्गॅनिझम्स ग्रो होतील. फॉर एक्झाम्पल इथे त्यांनी दिलेलं आहे. ओके. हे काय एअर टाईट कंटेनर आहे. देन नेक्स्ट इज ट्राय दिस. मेक अ पिकल्स. मटेरियल रिक्वायर्स अ ग्लास जार, अ नीफ, अ स्पून, 7 to 8 lemons, a quarter bowl of salt, 2 tablespoon रेड चिली पावडर, 1/2 tablespoon बॉइल्ड शुगर. सो त्यांनी काय काय मटेरियल्स सांगितले आहे आपल्याला पिकल्स बनवण्यासाठी, की एक ग्लास जार, काचेची बरणी घ्यायची एक. देन अ नीफ, एक सुरी. अ स्पून, चमचा घ्यायचा आहे. 7 to 8 lemons, सो 7 to 8 लिंब घ्यायचे. अ क्वार्टर बाउल ऑफ सॉल्ट. सो क्वार्टर मीन्स 1/4. ओके. 1/4 पोर्शनचा आपल्याला सॉल्ट मीन्स मीठ घ्यायचे. देन 2 tablespoon रेड चिली पावडर. सो 2 चमचे रेड चिली पावडर म्हणजे मसाला. आणि 1/2 बाउल शुगर. सो अर्धी वाट, एक आणि अर्धी म्हणजे 1.5 वाटी शुगर. सो प्रोसिजर काय सांगितली, क्लीन अ ड्राय द जार, कट इच लेमन इंटू 8 पीसेस. सो आपल्याला काय करायची, जी जार घेतली आपण
ग्लास जार म्हणजे काचेची बरणी ती आपल्याला क्लीन करायची आहे, धुवून ड्राय करून घ्यायची. त्यानंतर जे 8 लेमन्स घेतले होते आपण ते 8 पीसेसमध्ये कट करायचे, म्हणजे 1 लेमनचे 8 पीसेस करायचे आपल्याला. Put these pieces in the jar and add salt, sugar and chili powder. सो ते पीसेस जे आहेत ते आपल्याला जारमध्ये पुट करायचे, टाकायचे. ओके, आणि त्यावरती आपल्याला सॉल्ट, शुगर अँड चिली पावडर जी घेतली होती आपण ती ॲड करणार आहे आपण. मिक्स द इन्ग्रेडियंट वेल विथ द ड्राय वुडन अँड द स्टील स्पून. सो जे इन्ग्रेडियंट्स आपण त्यामध्ये टाकले ते काय करायचे, मिक्स करायचे आपल्याला जे स्पूनने. ओके, टाय a clean piece of the cloth over the mouth of the jar and kept it in the sun about the 10 days. सो त्याचं जे एखाद्या छान क्लोथने आपण त्याचं जारचं माउथ काय करणार आहे, बांधून घेणार आहे आणि सनलाईटमध्ये 10 डेजसाठी ठेवणार आहे. स्टीर इट एव्हरी डे विथ अ क्लीन ड्राय स्पून. युअर हँड्स टू शुड बी क्लीन अँड ड्राय. एन्जॉय युअर पिकल. सो 10 डेज आपल्याला काय करायचं, फक्त जेव्हा आपण सनलाईटमध्ये ठेवायला जाणार तेव्हा क्लीन स्पूनने, क्लीन म्हणजे चांगल्या चमच्याने आपल्याला ते प्रत्येक वेळी काय करायचं आहे की स्ट्रील करायचं, मीन्स ढवळून परत ठेवायचं आहे. ओके, सो प्रिझर्वेटिव्स काय, सर्टन सबस्टन्सेस ॲडेड टू जॅम्स अँड पिकल्स टू प्रिझर्व देम फॉर अ लाँग टाईम. सो जे आपण जॅम्स मार्केटमधून आणतो किंवा पिकल्स म्हणजे लोणची, तर ते काय केले जातात, प्रिझर्व केले जातात. साठवून ठेवण्यासाठी काही सर्टन सबस्टन्सेस यूज केले जातात त्यामध्ये. दे आर कॉल्ड ॲज अ प्रिझर्वेशन. सो त्या सबस्टन्सेसला काय म्हणतात, प्रिझर्वेशन्स म्हणतात. शुगर, सॉल्ट, हिंग, मस्टर्ड ऑइल अँड विनेगर आर एक्झाम्पल ऑफ द प्रिझर्वेशन. सो जो शुगर आहे मीन्स साखर, सॉल्ट म्हणजे मीठ, मस्टर्ड ऑइल तेल किंवा हिंग, विनेगर. सो हे सगळे काय आहेत, प्रिझर्वेशन्स एक्झाम्पल्स आहेत. हे जे इन्ग्रेडियंट्स आहेत और हे जे सबस्टन्सेस आहेत हे यूज करून काय केले जातात, आपण एखादी गोष्ट और फूड स्टफ्स आपण प्रिझर्व करू शकतो. देन डू यू नो मच ऑफ द व्हरायटी इन द टेस्टेस ऑफ अवर फूड इज ड्यू टू स्पायसेस. एव्हरी स्पायसेस ॲज डिफरंट फ्लेवर ऑर द टेस्ट. सो आपल्या फूडमध्ये वेगवेगळी टेस्ट कशामुळे येते, तर स्पायसेसमुळे, मसाल्यांमुळे. एव्हरी स्पायसेस ॲट डिफरंट फ्लेवर ऑर द टेस्ट. सो प्रत्येक मसाल्याच्या पदार्थाला वेगवेगळी चव असते किंवा वास असतो, फ्लेवर असतो. दे हॅव स्ट्रॉंग टेस्ट अँड फ्लेवर्स अँड आर देअर फॉर यूज इन व्हेरी स्मॉल क्वांटिटीज. सो त्याला स्ट्रॉंग टेस्ट असते किंवा फ्लेवर असतो, मीन्स वास असतो आणि चव असते, त्यामुळे आपण ते खूप स्मॉल क्वांटिटीज, थोडे म्हणून आपण यूज करतो. स्पेसेस कॅन बी ड्राईव्ह अँड स्टोअर फॉर द लाँग टाईम. सो हे सुद्धा आपण काय करतो, ड्राय करतो, सुकवतो. का, कारण आपल्याला खूप लाँग टाईमसाठी ते स्टोअर करायचे असतात म्हणून. दे कॅन बी मिक्स अँड पावडर टू मेक मेनी डिफरंट मसाला. सो ते काय केले जातात, मिक्स केले जातात किंवा त्याची पावडर बनवली जाते. का, कारण मसालाच बनवण्यासाठी. डिफरंट स्पायसेस आर ऑप्टेन फ्रॉम स्पेसिफिक पार्ट ऑफ डिफरंट प्लांट्स. सो वेगवेगळे स्पायसेस असतील, ॲज यू कॅन सी इन दिस पिक्चर. सो ते वेगवेगळ्या प्लांट्सपासून आपल्याला मिळतात. ओके, देन ऑलवेज रिमेंबर, when buying food in a sealed bags or the boxes, make sure you check the expiry use before date printed on it. मीन्स तुम्ही जेव्हा एखादं गोष्ट किंवा फूड आयटम जेव्हा तुम्ही बाय करता दुकानातनं किंवा मार्केटमधनं, तर तुम्हाला त्या बॉक्सवरची तुम्हाला एक्सपायरी डेट चेक करायची. ओके, सो हे लक्षात ठेवायचं कायम. व्हॉट वी हॅव लर्न. सो ह्या लेसनमधनं आपण काय शिकलो. फर्स्ट, if pickles, jams, papad, etc. are made in the right season, they can be enjoyed for the whole year. So आपण पिकल्स असतील, जाम असेल, पापड असेल, हे आपण राईट सीझनमध्ये बनवलं, त्याच्या सीझनमध्ये बनवलं तर ते आपण पूर्ण वर्षभर आपण ते एन्जॉय करू शकतो. सेकंड, इफ air, water and warmth are available, microorganisms grow rapidly in the foodstuffs. Some microorganisms can cause foodstuffs to get spoiled. सो जिथे एअर अँड वॉटर वॉर्म अवेलेबल असेल तिथे मायक्रो ऑर्गॅनिझम्स काय होतात, पटकन ग्रो होतात आणि आपलं जे फूड आहे ते स्पॉईल होतं किंवा खराब होते लवकरात लवकर.
drying, cooling, boiling and canning foodstuffs as also added preservation to them are the different methods of the preserving food. सो ड्राय करणं किंवा कूल करणं म्हणजे थंड करणं किंवा बॉईल करणं म्हणजे उकळणं अँड कॅनिंग फूडस्टफ्स किंवा कॅन करणं म्हणजे साठवून ठेवणं. सो हे सगळं काय करतात की प्रिझर्वेशनच्या डिफरन्स मेथड आहेत. ओके, आपण फूड साठवून ठेवण्याच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत. ओके, so this is all about the chapter. If you like my video then please subscribe it and share with your friends also. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. and if you want exercise question answers then please click on the link which I given in the description box. जर तुम्हाला ह्या चॅप्टरचे एक्सरसाइज मधले क्वेश्चन आन्सर्स हवे असतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करा. ओके, थँक्यू.